गडचिरोली म्हटलं की डोळ्यासमोर येतं घनदाट जंगल आणि त्यातून मिळणारा बांबू। मात्र याच बांबूला कलेची जोड देत गडचिरोलीमधल्या कलाकार महिलांनी रोजगाराची नवीन वाट आता शोधलेली आहे। वसुंधरा बांबू शिल्पकलेच्या माध्यमातून सध्या जवळपास 50 महिलांना रोजगार मिळतोय आणि त्यांच्या हातातल्या कौशल्यामुळे कलेमुळे साध्या बांबूचं रूपांतर आकर्षक आणि उपयोगी वस्तूंमध्ये होत आहे। वन परिक्षेत्र कार्यालयाच्या आवारातून सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमातून महिलांच्या स्वावलंबनाला नवीन दिशा प्राप्त होणार आहे। याच बांबू उद्योगामधून महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रेरणादायी प्रयत्न केले जाणार आहेत। पाहूया या कहाणीचा आमचा स्पेशल रिपोर्ट। जंगलात मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेला बांबू हा बांबू गडचिरोलीतील महिलांसाठी केवळ वनस्पती राहिलेला नाहीये, तर रोजगाराचं आणि स्वावलंबनाचं एक साधन ठरतोय। बांबूपासून गुलदस्ते, पेन, ब्रश, सोफा सेट, फोटो फ्रेम्स आणि नाईट लॅम्प सारख्या अनेक शोभेच्या आकर्षक वस्तू या महिला तयार करतात। वसुंधरा बांबू शिल्पकला या उपक्रमाच्या मुळेच आता जवळपास या 50 महिलांना घराजवळच रोजगार मिळालाय आणि त्यामुळे त्यांच्या कौशल्याला नवीन दिशा मिळते। बांबूच्या काड्यांना आकार देत या महिला स्वावलंबनाची नवीन वाट तयार करतात। संकल्पना ही होती की महिलांना रोजगार मिळायला पाहिजे। आपण आपल्या जिल्ह्यात बांबू एवढा सारा आहे, एक 90% काही बांबू आहे माझ्या माहितीप्रमाणे। या संकल्पनेतून आपण ट्रेनिंग देऊन महिलांना म्हणजे बाहेरून ट्रेनर बोलवले आणि त्यांना ट्रेन केलं आणि मग आम्ही हे सुरू चेन तयार झाली शेतकऱ्यांपासून ते उद्योजकांपर्यंत। आणि हेच आम्ही बाहेर नेऊन विकायला दिल्लीला, आणि तिथून आम्हाला एक कॉन्फिडंट आला की आमच्या पहिल्याच वर्षी 2 लाखाच्या वस्तू विकल्या गेल्या आणि ते खूप आम्हाला एक मोटिवेट झालं की बा आम्ही करू शकतो। या कामातून महिलांना केवळ रोजगार निर्मितीच मिळत नाहीये, तर स्वतःच्या कौशल्यांवर विश्वास ठेवण्याची नवीन संधी सुद्धा मिळते। घराच्या चौकटीत मर्यादित न राहता या महिला आता आपल्या कलेला बाजारपेठ मिळवून देण्याच्या दिशेने वाटचाल करतात। मात्र या वस्तूंना मोठी बाजारपेठ मिळणं हे अत्यंत गरजेचं आहे, कारण बांबूपासून तयार होणाऱ्या या वस्तूंना ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत असला तरी सुद्धा मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी योग्य बाजारपेठ आणि व्यासपीठ हे उपलब्ध करून देण्याची मागणी महिलांकडून होतीये। आज आम्हाला मॅडम असल्यामुळे काही टेन्शन नाही आहे आणि आजपर्यंत आम्ही घरीच बसलो होतो। आज 1.5 वर्ष झाला मी यांच्याकडे काम करत आहे आणि आधी बुकेचं काम केलं, आम्ही चटया वगैरे विणलो आणि आता हा थ्रीगारचा खूप मोठा आम्हाला ऑर्डर मिळाला आहे, त्याच्यामुळे आम्ही आता हाच काम करत आहोत आणि सर्व महिला तो काम करून खूप खुश आहेत, कारण रोजगार मिळते आणि त्याच्यामुळेच आपण खुश राहतो। भविष्यात मिनी आसाम अशी ओळख मिळावी आणि बांबू उद्योगाला व्यापक मोठी बाजारपेठ मिळावी, तसंच जिल्ह्यातील अधिकाधिक महिलांना रोजगार मिळावा अशी अपेक्षा या महिलांनी व्यक्त केली आहे। सशक्त महिला समृद्ध समाज या संकल्पनेला प्रत्यक्ष कृतीची जोड देत या महिलांनी बांबूला आपल्या कौशल्याची जोड दिली आहे आणि त्यामुळे एकेकाळी जंगलातील कच्चा माल म्हणून पाहिला जाणारा बांबू आज या महिलांच्या हातून आकर्षक कलाकृती आणि उपयोगी वस्तूंच्या रूपात बाजारपेठेमध्ये जाऊन पोहोचलाय। गडचिरोलीतील बांबूंना मिळालेली कलेची जोड आणि महिलांच्या कौशल्यातून त्यांच्या स्वावलंबनाचा आणि सक्षमीकरणाचा पहिला अध्याय आता सुरू झालाय। त्यामुळे गडचिरोलीतील या महिलांच्या हाताला मोठी बाजारपेठ मिळाली तर बांबू उद्योगाला नवीन झेप घेण्यात मदत मिळणार आहे आणि त्यासोबतच रोजगारांच्या संधीचं नवीन दालन खुलं होणार हे नक्की। आशिष अग्रवाल, पुढारी न्यूज, गडचिरोली।